अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमांना पत्रकारांची उपस्थिती ही नेहमीच लक्षणीय असते आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकबागेत आला आहे। स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा, बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा गुणगौरव आणि परिषद कार्यकारिणी बैठक असा तिहेरी कार्यक्रम देवडी येथील माणिकबागेत पार पडला। या कार्यक्रमासाठी परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीचे 150 सदस्य निमंत्रित होते, मात्र प्रत्यक्षात राज्यभरातून जवळपास 400 पत्रकारांनी उपस्थिती लावत परिषदेवरील आपली निष्ठा पुन्हा एकदा दाखवून दिली। गडचिरोलीपासून गोव्याच्या सीमेवरील चंदगड, धुळे, नांदेड, मुंबई, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, महाड ते नागपूरपर्यंतच्या पत्रकारांनी 15 ते 20 तासांचा प्रवास करून या कार्यक्रमाला हजेरी लावली। मुख्य रस्त्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवडीसारख्या दुर्गम गावातही पत्रकार मोठ्या संख्येने पोहोचले। परिषदेवरील विश्वास आणि संघटनेवरील प्रेम हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे उपस्थितांनी सांगितले। कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार, मंगेश चिवटे आणि अमर हबीब यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणांनी पत्रकारांना वैचारिक बळ दिले। कार्यक्रमाची खासियत म्हणजे अस्सल मराठवाडी ग्रामीण जेवण, कांदे पोहे, ताजी फळे, घरच्या उसाचा रस, बाजरी भाकरी, वडवणी आमटी, पालक आणि वांग्याची भाजी, ठेचा, भजी, पापड आणि शेवटी गरमागरम जिलेबी, या सगळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल वाघमारे, सतीश सोनवणे व वडवणी टीम, रवी उबाळे, विशाल साळुंके, सुभाष चौरे आणि बीड जिल्हा टीमसह अनेकांनी मोलाचे योगदान दिले। पद्मश्री पोपटराव पवार आणि मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली। देवडीतील माणिकबागेत पार पडलेला हा कार्यक्रम म्हणजे पत्रकार संघटनेची एकजूट, ग्रामीण संस्कृती आणि देशमुखी थॉट यांचे जिवंत उदाहरण ठरले आहे।